ठाण्यामध्ये आता निवडणुकीचं बिगुल वाजायला सुरुवात झालेली आहे। सकाळी चप्पा चप्पा भाजपा हा बॅनर जो आहे तो भाजपच्या वतीने लावण्यात आला आणि त्याची चर्चा पूर्णतः आता ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नक्कीच याकडे आता येणाऱ्या निवडणुकीत आता कशा प्रकारचे इच्छुक पदाधिकारी या निवडणुकीत उतरतील भाजपकडून हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन बैठका ह्या भाजपच्या आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळतात। आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केळकर हे आपल्याशी जोडलेले आहेत। सर, चप्पा चप्पा भाजपा अशा प्रकारचा बॅनर जो आहे तो ठाण्यामध्ये विविध ठिकाणी लावण्यात आला, त्यामुळे त्याची चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात महापौर आमचा असावा असे खालच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील यावेळेस अनेक वेळा वक्तव्य केलं। कसं बघतात चप्पा चप्पा भाजप, नक्की त्याचा अर्थ काय? कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये हे बॅनर लावलेले आहेत। खरं म्हणजे ही चप्पा चप्पा भाजप ही जुनी घोषणा आहे आमची। म्हणजे ज्यावेळेला अटलजी कालांतराने प्रधानमंत्री झाले, जशी अगली बारी अटल बिहारी, अगली बारी अटल बिहारी, पण एकदा अटल बिहारी झाले प्रधानमंत्री, लाल किल्ल्यावरनं त्यांचं भाषण लोकांनी ऐकलं। त्याच्यामुळे 100% आपण असलं पाहिजे। प्रत्येक गाव खेड्यापर्यंत, पाड्यापर्यंत, प्रत्येक गल्लीबोळापर्यंत भाजप पोचली पाहिजे, हा त्याच्यातला अर्थ आहे। संघटन शक्ती आणि संघटन शक्तीच्या माध्यमातून 100% भाजप संघटनात्मक दृष्टीने देशसेवेला आणि लोकांच्या सेवेला सज्ज असली पाहिजे, अशा प्रकारची पण त्याच्या पाठीमागची ही भूमिका आहे। नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी आता ठाण्यामध्ये या बॅनरची चर्चा सर्वत्र होत असताना दुसरीकडे संजय राऊतांचं म्हणणं की येणाऱ्या काळात आम्ही देखील 75 पार करू असं त्यांचं म्हणणं आहे आणि जे सत्तेतील आहेत त्यांच्या ठिकऱ्या उडू दोन्ही ठाकरे बंधू। राऊत साहेब जे आहेत ते दरवेळेला जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं होत असतं। आपण अनेक निवडणुका बघितल्या, अगदी लोकसभेपासून विधानसभेचं तर म्हणजे मुख्यमंत्र्यांचं फक्त नाव डिक्लेअर व्हायचं राहिलं होतं अशी परिस्थिती होती आणि दुसरीकडे भाजपचे 137 आमदार निवडून आले। त्याच्यामुळे त्यांनी असं बोलत राहावं, त्याच्या उलटं नेमकं निश्चितपणे घडत राहणार आहे। मात्र पाहायला गेलं तर आता युतीमध्ये कुठंतरी खिंडार पडली का असं बोललं जातं। येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुमचे आता सध्या तरी 23 ते 24 नगरसेवक आहे, मात्र 131चा आकडा जो आहे तो पूर्ण नगरसेवकांचा आहे। येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने 70 पार कशा प्रकारची असणार आहे? कुठंतरी युतीमध्ये कुठंतरी खिंडार पडणार का, जर फॉर्म्युला जर वेगळा असेल तर? नाही, अशा निवडणुकीच्यामुळे खिंडार कधीच पडत नाही। गेल्या 4 निवडणुकांमध्ये म्हणजे 4 वेळा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची या राज्यामध्ये सत्ता आली, पण या सगळ्या काळामध्ये निरनिराळ्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकत्र लढले, विरोधामध्ये लढले, नंतर एकत्र आले, असं झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे यामुळे कुठलीही खिंडार पडत नाही। समंजस आणि संयमी अशा पद्धतीनेच प्रचार होत असतो आणि त्याच्यामुळे खिंडार वगैरे काही नाही। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असतं आपण लढलं पाहिजे, निवडून आलं पाहिजे आणि त्या भूमिकेमधनं ही ते विचार जो आहे तो व्यक्त करत असतात। नक्कीच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे अध्यक्ष आहेत नजीब मुल्ला, त्यांनी देखील सांगितलं की स्वबळाचा नारा त्यांनी दिला। त्यामुळे युतीमध्ये आता तुम्ही असेल, काही दिवसापूर्वी बैठक झाली शिवसेनेची, त्याच्यामध्ये की खालच्या पातळीच्या लोकांनी एकला चलोचा नारा दिला आहे। का वाटतं येणाऱ्या काळात तुमचा देखील एकला चलोचा तसाच नारा पुढे असणार? एकंदरीत सगळ्या प्रमुख लोकांशी चर्चा करून आणि वरिष्ठांशी देखील चर्चा करून आता जी काही संघटनात्मक बैठका चालू आहेत ही आमची नेहमीची पद्धतच आहे आणि त्याच्यानंतर योग्य वेळेला कार्यकर्त्यांची मतं काय आहेत ती घेतलेली असून योग्य वेळेला त्याचा निर्णय होईल। नक्की निर्णय होईल म्हणतात, मात्र त्या बॅनरची जी चर्चा चालू आहे त्याच्यावरती अक्षरशः महापौरचा खुर्चीचा फोटो त्या ठिकाणी दिसतोय आपल्याला चप्पा चप्पा भाजपामध्ये। प्रत्येकाला वाटत असतं, संघटनेला, कार्यकर्त्यांना, आणि त्याच्या माध्यमातून ते व्यक्त होत असतं। 100%कडे संघटन शक्ती वाढवण्याकडे भारतीय जनता पार्टीचा कल आहे आणि ती केवळ बॅनरवर नाही तर प्रत्यक्षामध्ये आम्ही मेहनत घेऊन तो करण्याचा प्रयत्न करतोय। नक्कीच येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर महानगरपालिकेवरती कशा प्रकारचा कोणाचा झेंडा फडकणं हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी जो बॅनर चप्पा चप्पा भाजपा अशा प्रकारचा झळकताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र दुसरीकडे उत्तर देखील संजय केळकरने दिलं आहे की येणाऱ्या काळात विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही काम करत आलेलो आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।